साथी किशोर पवार होते त्यांचे अध्यक्ष, किरण ठाकूर उपाध्यक्ष अंकुश काकडे असे प्रमुख पाहुणे बाळासाहेब थोरात, श्रीमती वंदनाताई पवार, तात्यासाहेब काळे यांचे आत्तापर्यंत विचार ऐकले ते सगळे सरकारची उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः साखर धंद्याच्या एका मार्गदर्शकाचं स्मरण करण्याचा हा सोहळा आहे. साथी किशोर पवार समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते, एस.एम. जोशी असोत, नानासाहेब बोर्डे असोत, राजेश नाथवे असोत, या सगळ्यांच्या विचारानं आणि त्यांना अखंड साथ देण्याची भूमिका ज्या काही महत्त्वाच्या लोकांनी महाराष्ट्रात घेतली त्याच्यामध्ये किशोर पवारांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. उभं आयुष्य त्यांनी कामगार चळवळीमध्ये आणि शिरोगामी विचाराच्या जपणुकीसाठी घालवली. आम्हा लोकांचे त्यांचे संबंध नंतरच्या काळाचे होते. अनेक चळवळी त्यांनी केल्या, अनेक प्रश्न हातामध्ये घेतले. ते प्रश्न हाताळत घेत असताना आमच्या पिढीनं कुठे ना कुठे त्यांना हातभार लावण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं. आज ज्यांचे विचार ऐकले आपण बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याचे येतात. महाराष्ट्राचा त्या काळाचा अहमदनगर जिल्हा हा एक वेगळा जिल्हा होता. हा डाव्या चळवळीचा एक महत्त्वाचा जिल्हा होता. साखर कामगारांची चळवळ ही कोफरगाव असेल, त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, त्या सगळ्या भागामध्ये होता. कारखानदारी सुरुवातीची गौरवनगर हा देशाचा पहिला सरकारी कारखाना हा जर शोधला तर त्याही पूर्वी नव्या जिल्ह्यामध्ये खाजगी कारखान्याचे अनेक उदाहरणे होती. इथं वेलवंडीचा कारखाना असेल, राहता आणि कोफरगावच्या परिसराचा असेल, श्रीरामपूरमधला महाराष्ट्र शुगर मिल असेल, हे सगळे कारखाने खाजगी कारखाने. त्याच्या एका दिवसात शोधलं तर सगळं त्याची मालकी ही मुंबईच्या धनाढ्य लोकांच्याकडे होती. आणि त्यामुळे एक प्रकारचं वातावरण नेहमी कामगारांच्या हिताचा प्रश्न आला की प्रसंगी संघर्षाचं असायचं. आणि ते करण्याच्यासाठी जे एक नेतृत्वाची फळी नगरनिर्मित उभी राहिली होती त्याच्यामध्ये साथी किशोर पवारांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. त्यांचं काम त्या काळात बघण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली. ते अनेक चळवळीत होते. पण मी एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो. मी 9वीला शिकत असताना मी प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो. आता प्रवरानगरचा माझा काय संबंध, माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार
हे त्या ठिकाणी नोकरी करत होते. आणि त्यावेळेला 7वी 8वी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आईवडिलांनी मला प्रवरानगरला पाठवलं. आणि प्रवरानगरच्या शाळेमध्ये मी 1 वर्ष शिकलो. त्या शाळेचं वैशिष्ट्य एकच होतं की अनेक श्रेणीमध्ये त्या शाळेचे विद्यार्थी अग्रभागी असतात. गोळ्याची चळवळ सुरू झाली, SM जोशी असतील, मॅजिस्टर नाथपाई असतील, किशोर पवार असतील, या सगळ्यांनी त्या चळवळीत झोकून दिल्या. आणि एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. आणि तो सत्याग्रह कुठं, तो गोव्याच्या सीमेवर. हिरवे गुरुजी नावाचे ग्रस्त होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची तुकडी होती. पोर्तुगीजांचं स्वराज्य होतं आणि ही तुकडी सत्याग्रह केल्याच्या नंतर त्यांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी हे मृत्यूमुखी पडले. ही बातमी जशी आली तशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चळवळी आल्या. मला सांगायचं ह्याचं कारण माझ्या आयुष्याचे पहिला मोर्चा मी प्रवरानगरला काढला. शाळा बंद केली आणि शाळा बंद करून पोर्तुगीजांचा निषेध करण्याचा हा मोर्चा मी काढला. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही इथून सुरू झाली. आम्ही मोर्चा काढला, कारखान्यावर गेलो, कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा, गोळ्याचा सत्याग्रह झाला, हौतात्म्य पत्करले, हुतात्मे तयार झाले, आपल्याला हे सगळं बंद करायचं. कारखान्याच्या संस्थापकांच्या मध्ये अनेक लोक होते. अण्णासाहेब शिंदे होते, पद्मश्री विखे पाटील होते, अनेक लोक होते. त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा ज्यावेळी काढला आणि कारखाना बंद करायला सांगायला आलो त्यावेळेला विखे पाटील म्हणजे पद्मश्री पहिले विखे पाटील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं, ओरडलो, काय तुमचं म्हणणं आहे? हे सांगितलं कारखाना बंद करा, पोर्तुगीजांचा निषेध करायचा आहे, हिरवे गुरूंची हत्या झालेली आहे. त्यांनी सांगितलं मी कारखाना बंद केला तर तुमचा गोळ्याचा प्रश्न कसा सुटेल? आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. आम्ही सांगितलं काही नाही, कारखाना बंद कर. विखे पाटलांनी सांगितलं की मी कारखाना कायमचा बंद करतो, गोळा घेऊन दाखवा. आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण माझ्या मनात ही राहिलेली गोष्ट गमतीची. आणि त्या काळामध्ये या सवर्ण गोळ्याच्या चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम किशोर आणि त्यांचे बाकीचे सहकारी करत होते. एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण त्या काळामध्ये झालं. अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील. महाराष्ट्राचा आता ठाकूरांनी उल्लेख केला सीमा प्रश्नाच्या संबंधी. आणि सीमा प्रश्नाच्यासाठी एकीकडे समितीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सेक्रेटरीचं काम हे किशोर पवारांच्याकडे होतं. SM जोशी अध्यक्ष होते. बैठक झाली आणि बैठकीत ठरलं की सत्याग्रह करायचा. आणि सत्याग्रह करायचं ठरल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे होते, आणखी अनेक लोक होते. आणि त्या बैठकीमध्ये निर्णय हा झाला की सत्याग्रहाची पहिली तुकडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात. आणि त्यामुळं हा निर्णय झाला की त्या ठिकाणी गोव्यात जाऊन बेळगावला जाऊन सत्याग्रह करायचा आणि सीमा भागाची मागणी करायची.
ठरल्याप्रमाणे निघालो. आमच्या कानावर काही लोकांनी घातलं होतं की कागलच्या जवळ पोचल्याच्या नंतर तुमची गाडी थांबवली जाईल आणि तुम्हाला अटक केली जाईल. कसं करायचं, जायचं तर काही करून निर्णय तर घेतला. समितीचा निर्णय होता. सत्याग्रहाची पहिली चुकली, त्याच्यात माझं नाव, आणि तेव्हा मला गेलंच पाहिजे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला. आणि शेवटी जायचं कसं, तर शेवटी कागलच्या अलीकडं वेळ बदलला. गाडीचा ड्रायव्हर मी झालो आणि दुसरा ड्रायव्हर मागं बसवला आणि ती गाडी आम्ही बेळगावच्या दिशेने नेली. सीमा भागाचे सुरुवात इथून होते. त्या कागलच्या पुढं गाडी थांबवली. पोलिसांनी विचारलं कर्नाटकच्या, कौन है? हम है. हम है कौन? हम है मेरे कासिम भाई. अच्छा, कौन है आप लोग? बघितले एक दोनदा कोणी नव्हतंच. गाडी मी चालवत होतं. पाठीमागं ड्रायव्हर बसला होता आणि त्याला काही ह्याच्यात जाऊन दिसलं नाही. त्यांनी गाडी आमची सोडली आणि सोडल्याच्या नंतर बेळगावला गेल्यानंतर बहुतेक होळकर का कोणाचं होळकर समितीने सांगितलं एक होळकर म्हणून कार्यकर्ते होते, त्यांच्या घरी जायचं. रात्री 2 वाजताच्या घरी जाऊन आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सत्याग्रह करायचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी एका घराच्या भिंतीवरनं उड्या मारून आम्ही लोकांनी तिथं सत्याग्रह केला. त्यावेळेला कर्नाटकचे पोलीस अत्यंत रागावलेले होते. त्यांनी सत्याग्रहाच्यावर लाठी हल्ला केला. आम्हाला 10 लाथ्या बसल्या आणि अटकही झाली. आणि अटक झाल्याच्या नंतर बेळगावच्या जवळ एक धरण आहे. कोणतं धरण? हिडकल डॅम. तर आम्हाला पकडून तिथं नेऊन ठेवलं. SMBC नाही कळल्याच्या नंतर SM त्या ठिकाणी आले. त्या धरणावर तिथं आम्हाला अटक करून ठेवली. तिथं गेले. त्यांना कोणी आढळलं नाही आणि आम्हा लोकांना भेटले आणि आम्हा लोकांचा विश्वास वाढवला. मला सांगायचं कौतुक असं की माझ्या पाठीवर 7 काठ्या बसलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम काय होतो, तुम्ही सगळे चळवळीचे कार्यकर्ते आहात तर त्यामुळे तुम्हाला हल्लीच पाहिजे. पण मी प्रेमाने पाठीवर हात फिरवला आणि त्याच्यानंतर सुटका झाल्याच्यानंतर किशोर पवार आणि बाकीच्या सगळ्यांनी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतरची दुसरी चुकी ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली. निहाल अहमद आणि छगन भुजबळ. छगन भुजबळांनी गमतीच केलं. त्यांनी गोव्यातच त्या भागातून जायचं ठरवलं. त्यांनी कफे बदलले. पोलीस अधिकाऱ्याचे कफे घातले आणि पोलीस अधिकाऱ्यांचे कफे घातल्याच्यानंतर त्यांना आढळलं. त्यांना विचारलं कोण आहे. त्यांनी सांगितलं हा होमगार्ड आहे. तसा होमगार्ड म्हणल्याच्यानंतर त्यांची गाडी सुटली. पण एके ठिकाणी त्यांना आढळलं, ओळखलं आणि त्यांना 3 महिने तिथल्या तुरुंगामध्ये टाकलं. आमची सुटका ही त्या दिवशी झाली. पण ह्यांना वाजता तिथं महिना 2 महिना झाला. आणि 9 लोक ठार झाले. तेव्हा गेला 9 लोक तिथं हे झाले. सगळं वातावरण वेगळं झालेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये त्या समितीचं काम सातत्य घेऊन चालू ठेवण्याचा उपक्रम हा किशोर पवारांनी केलेला होता. अशा अनेक गोष्टी सांगता येतील
की त्यांनी चळवळीमध्ये लक्ष घातलं. महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न जिथे जिथे येईल मग त्याच्यामध्ये गोवामुक्ती असेल, स्वातंत्र्याचा लढा असेल, हैदराबादच्या स्वातंत्र्याचा लढा असेल, त्या प्रत्येक संघर्षाच्या काळात किशोर पवार हे अग्रभागी राहिलेले होते. अमेरिकेच्या काळामध्ये साखर धंद्याशी माझाही संबंध आला आणि साहजिकच किशोर पवार दुसऱ्या बाजूने असत, अनेक त्यांचे सहकारी असत. आमच्या बैठका व्हायच्या. मी आणि माझ्यावरची भूमिका तात्यासाहेब वगैरे सगळे इथं आहेत. मध्यस्थाची भूमिका माझ्याकडे नेहमीच्याने आज करेल. अगदी यंदाचा सुद्धा निर्णय माझ्या स्वातंत्र्या ठिकाणी आहे. पण सांगायचं तात्पर्य आहे की संघर्ष व्हायचा. साखर कामगार संघटनेचे हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी आहेत. ते ज्या वेळेला चर्चेला यायचे त्यावेळी त्यांचं रूपच वेगळं असायचं. नेहमी प्रेमाने बोलणारे, पण चर्चेला आल्याच्या नंतर कुठली गोष्ट सोडायची नाही ही भूमिका घेणारे आणि त्यांचं मार्गदर्शन किशोर पवारांचं असतं. आणि दुसऱ्या बाजूनं शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे आणि हे बाकीचे साखर धंद्याचे लोक. प्रश्न असा आहे आणि तो गमतीचा आहे, बैठकीला बसल्याच्या नंतर कोल्हे आणि किशोर यांचा संघर्ष इतक्या टोकाला जायचा आणि सगळं संस्थेच्या नंतर जेवढं सख्य भाऊ असायचं तसं वागायचे, तशा प्रकारचं नव्हतं हे त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून सगळं महाराष्ट्राच्या साखर धंद्याच्या कष्टकऱ्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा हा विचार त्यांनी घेतला. तो कधी सोडला नाही आणि त्याची शिकवण एस एम जोशी असतील, किशोर पवार असतील, या अनेकांची त्या ठिकाणी होती. आज महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर आज भारतामध्ये साखरेचा धंदा हा महत्त्वाचा आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये कापडगिरी हा धंदा होता. तुम्हाला ठाऊक आहे की मुंबईमध्ये शेकडो कापडगिऱ्या होत्या. गिरणगाव नावाचा भाग एक प्रकारचा कामगारांची जबरदस्त शक्ती असलेला तो भाग होता. तुम्ही सकाळी जर गेलात गिरणगावात त्या काळात तर हजारोच्या संख्येनं आपली भाकरीबरोबर घेऊन कारखान्यामध्ये गिरणीमध्ये जाणारा कामगार हा आपल्याला बघायला मिळत. गिरणी अनेक होते. 200 गिरण्या मुंबईत होत्या. आज एक राहिलेली आहे. आणि ते सगळं गिरणगाव हे कामगार चळवळीचं देशाचं सेंटर होतं. अनेक लोकांची नावं घेतायची. काँग्रेस दांगे असतील, त्यांच्यावरचे अनेक सहकारी असतील. नंतरच्या काळामध्ये अगदी अनेकांची नावं त्या ठिकाणी डॉक्टर दत्ता सावंतासह अनेकांची घेतायची. ही सवण चळवळ अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी केलेली होती. आणि त्याही चळवळीमध्ये एस एम जोशींच्या विचारानं काम करणारे जे महत्त्वाचे लोक होते त्याच्यामध्ये किशोर पवार होते. आज त्या भागात मी जातो, मला अतिशय वाईट असतं. एक गिरणी बघायला मिळत नाही, कष्टकरी कामगार बघायला मिळत नाही. त्या ठिकाणी 40 आणि 50 मजल्याच्या इमारती आहेत आणि त्याच्यात माझा मराठी माणूस घुसत नाही. त्याची ताकद राहिलेली नाही. त्या गिरणीमध्ये खस्ता खाऊन देशाची संपत्ती वाढवणारा कामगार होतो त्या ठिकाणी. आज हे चित्र या ठिकाणी बघायला. आणि म्हणून किशोर पवार किंवा बाकीच्या सहकाऱ्यांनी जो एक आदेश आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिला त्याचा जर गांभीर्याने विचार करायचा आला तर माझं प्रामाणिकपणाने सांगणं की सवन कामगार चळवळीच्या संबंधीचं जे चित्र देशात आहे
जे राज्यात आहे त्याच्यामध्ये बसून आपल्याला विचार करावा लागेल. आज कामगारांची मानसिकतासुद्धा संघर्ष नको अशा प्रकारचा आहे. एका दृष्टीने तो चांगला आहे, पण संघर्ष नको या नावानं जर तुमची फिरवणूक होत असेल तर त्या संबंधीचा विचार हा आपल्याला नक्की करावा लागणार आहे. महाराष्ट्राचा साखरेचा धंदा हा एक नंबरचा धंदा झालेला आहे. पूर्वीसारखं कापड गिरण्या राहिलेल्या नाही. आज शेकडो आज त्या ठिकाणी गिरण्या आहे. सरकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत. खाजगी कारखाने वाढले, कारखान्याच्या साईजसुद्धा वाढल्या आणि साधारणतः सगळं सूत्र हे आहे कमीत कमी कामगारांच्या कारखाना कसा चालवायचा. कारखाना टिकला पाहिजे याच्यावर माझ्या मनात शंका नाही, पण कारखान्याच्यासाठी जो घाम घालतो, साखर उत्पादन करतो, त्या कामगाराचं काय, त्या सवन संघटनेचं काय याच्याकडे दुर्लक्ष करायची भूमिका आपल्याला करून परवडणार नाही. आज ना उद्या शांत भरणान बसून या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आज जगामध्ये 2 नंबरचा साखरेचा धंदा भारतात आहे. एकेकाळी ब्राझीलला होता. आज ब्राझीलसुद्धा 1 नंबरला आहे, पण बाकीचे सगळे जे देश आहेत साखरेच्या धंद्याचे ते मागं पडलेत आणि त्याची जागा भारताने घेतलेली आहे. आज उत्तर प्रदेशसारखं राज्य देशातलं 1 नंबरचं राज्य, कारखान्याची साईज मोठी आहे आणि तेच लोक महाराष्ट्रात आले आणि ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर दिवसेंदिवस त्या सरकारी चळवळीला सुरुंग लागायला लागलेला आहे. सरकार त्यातनं दूर व्हायला लागले. आज ज्या भागातून मी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं सुदैवानं तिथं अजूनही मालेगाव काय, छत्रपती काय, सोमेश्वर काय सरकारी कारखाने टिकले. पण आजूबाजूला गेल्याच्या नंतर विमा पात्र तर त्याचे कारखाने पाहिल्याच्या नंतर अस्वस्थ वाटते. प्रश्न आल्याच्या नंतर कुणाची चर्चा करायची. संघटनेचे लोक सांगतात बंगलोरला कुठे जातो, महाराष्ट्राच्या बाहेर कुठे जातो आणि हे कारखाने त्यांचे आहेत आणि त्यांना स्थानिक लोकांच्या संबंधीचं काही असं नाही. एकेकाळी खाजगी कारखाने होते जसा उल्लेख मी केला ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते. फलटणचा कारखाना कोणाचा, तो माधवराव आपशांचा कारखाना. अजून तुमच्या सिंहपूरचा महाराष्ट्राची गुरुनी कोणाची तर धानुकरांची. महाराष्ट्राची नावं त्या ठिकाणी दिसत होती. आज तसं तिथे दिसत नाही आणि दिसतंय काय. आणि मला आणखीन असं वाटतं की आणखीन काही दिवसांनी नवीन सरकत यायची. आज बाळासाहेब त्यांच्या वडिलांच्यापासून अतिशय उत्तम कारखाना चालवतो. कधी वेतन किंवा या संबंधीच्या संघटना, कधी कामगार आणि मॅनेजमेंट यांचा वाद येत नाही. पण मला त्यांचीसुद्धा काळजी असते आणि त्याचं कारण आजूबाजूला कारखाने खाजगी आहे त्याचं स्वरूप बदलले. इतर ठिकाणचे कारखाने 3,000 टनाचे होते, 5,000 झाले, 7,000 झाले. आता 20,000 टनाचे कारखाने, 20,000 कारखाने हे झाले. आणि दुसऱ्या बाजूनं कामगारांची संख्या 150, 200, 300 म्हणजे कामगारांची नोकरी झाली, कारखान्याची साईज वाढली. त्याचे परिणाम 20,000 टनाचा कारखाना आणि दुसऱ्या बाजूनं 2500 टनाचा सरकारी कारखाना संघर्षात 2500 टिकणार नाही आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणच्या कारखान्यावर विस्तृत परिणाम होईल, उत्पादकावर होईल आणि कष्ट करणाऱ्या
साखर कामगारावर सुद्धा. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या वेळेला मला आनंद एका गोष्टीचा आहे की आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये साखर उद्योग आणि कामगार चळवळ हा विषय ताई तुम्ही घेतला ही अतिशय चांगली गोष्ट होती. यासाठीच किशोर पवारांनी आयुष्य दिलं. माझं म्हणणं एक आहे की आज न उद्या कधीतरी एकदा एकत्र बसून चर्चा करावी लागेल. संघाच्या लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल की कारखान्याची साईज काय ठेवायची, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या किती ठेवायची, उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यातून अजिबात कुणाच्या मनात शंका नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या पाहण्यात असायचं की आत्ता या सवय कारखानदारीमध्ये विशेषतः सरकारी चित्र बदललेले आहे. त्या ठिकाणचा कामगार निदान 40% तरी कामगार बहुतेक त्या कारखान्याचा सभासद तो मालकही व्हायला लागलेला आहे. हे चित्र आहे. आणि ते जर चित्र टिकवायचं असेल तर दोघांच्या हिताचा विचार करावा. नुसता साखर एकच साखर हा धंदा करून परवडणार नाही. आज साखर तयार करतो, वीज तयार करतो, इथेनॉल तयार करतो. हा ब्राझील जगातला एक नंबरचा देश जो आहे. तर मी आणि बाळासाहेब थोरात तिथे गेलो होतो आम्ही एकदा सगळी कारखानदारी बघायला. आत्ताच गेल्या आठवड्यात एक तिथले कारखानदार मला भेटले. ते मराठी आहेत, ते आपल्या बेळगावचे आहेत आणि हुरकुंबी. तर त्यांचे कारखाने तिथे होते त्यांनी सोडले. आता एक कारखाना त्यांचा आहे. कालच माझ्याकडे होती म्हणजे कसा चालला आहे कारखाना, चांगला चालला आहे. काय किती टनाचा आहे? 35,000 टन रोज. 35,000 टन रोज हा कारखाना. म्हणजे ऊस उत्पादक किती? ऊस उत्पादक 16, 15, 16, 20 याच्यापेक्षा जास्त ऊस उत्पादक ब्राझीलमध्ये नाही आहेत. म्हणजे चित्र सगळं बदलत आहे. आणि याची नोंद आपण घेऊन सरकारला काही धोरणं आखायला लावून सरकारी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन आणि साखर धंद्यातल्या कष्टकरी कामगारांची किंवा लोकांच्या संघटनांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढची पावलं ही टाकावी लागते. आणि म्हणून दिवस चालले नाहीत. पण एक गोष्ट चांगली आहे की अजूनही या सवय कारखानदारीमध्ये संघर्ष असेल तिथे संघर्ष करतात. पण कितपत आणायचं याचं ताल समजा कामगार संघटना पाळतात आणि त्यामुळं ही कारखानदारी टिकली. आणि ती टिकवण्याचं काम आपल्याला करायचं. ते काम आपण प्रामाणिकपणे केलं तर ही खऱ्या अर्थानं किशोर पवारांना श्रद्धांजली होईल. या सगळ्या कामामध्ये आम्ही लोक अंतकरणापासून तुमच्याबरोबर आहोत एवढं सांगतो. आणि दुसऱ्यानं माझा घसा फार दूर बसला आहे त्यामुळं मी काही जास्त बोलू शकतो नाही. पण आज या निमित्ताने इथे येता आलं. किशोर पवारांची आठवण आली आणि जुन्या त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक गोष्टींची यादी देता येईल अशा गोष्टी नजरेसमोर आल्या. आणि ती संधी तुम्ही लोकांनी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. माझे 2 शब्द सांगतो. या इकडे